हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे आहे सर्व? मस्त मजेत असते. मी पण मस्त मजेत आहे. तर त्यांनी शिजायला कमी गेला बनले. नंतर त्याला शिवून काढून चेन वगैरे चांगली गरम केली. मोठी आहे म्हणून मग याचे सर्व कपडे पण बसतील. तर तुम्हाला सांगायचं, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बनवले होते. तर एक जण कमेंट्स करते खाली ठेवून कुठं पण ठेवून कसे काय बस म्हणते तसेच ठेवणार आहे आपले. तर एक जण कमेंट्स करतो आहे, तर त्या कमेंट्सला नक्कीच चांगलं उत्तर देईन. पण आता माझा मूड पण नाही आहे उत्तर देण्याचं आणि काहीच नाही आहे. थोडीशी आता एक व्हिडिओ बघितला तर थोडीशी इमोशनल झाले होते. तर नाही का, माणूस किती म्हणजे ना की इमोशनल राहायचं तरी माणूस इमोशनल होतंच. आणि तर मी खूप प्रयत्न करते, कंट्रोल करते, कारण की आत्ताच माझं काम वगैरे संपलेलं आहे. आजच्या नंतर काम संपतं आणि मग अशी मी झोपले होते. मला 5 मिनटं झोपा, कारण की दिवसभर कॉलिंग वगैरे चालू फोनवर दिवसभर म्हणलं थोडंसं हेडेक होतं. आणि म्हणून मग नाही का थोडंसं फोन चार्जिंगला लावला आणि थोडीशी झोपलेच. तेवढं परत एक कॉल आला, परत रिसीव केला, कारण काही इग्नोर करता येत नाही तर कोणालाच. कारण का ते सगळे आपल्या ह्याच्यावर आलेले असतात की बाबा इथून आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन भेटणार आहे, की नाही काही आपल्याला काहीतरी भेटणार आहे म्हणून मी कोणाचंच कॉल इग्नोर करत नाही, कोणती कशी सिच्युएशन असली तरी पण. आणि उठले, कॉल रिसीव केला, परत खाली गेले. मला मला व्हिडिओ काढायचा होता, पण नेमकी लाईट गेली होती आणि हे काय आलं नाही, म्हणजे मला व्हिडिओ पण शूट करता आले नाही. म्हणलं की चला आता मला इतके कपडे आवरायचे आहेत. मम्मीकडून भरपूर उरलेले माझे कपडे घेऊन आले, राहायला बघतायचे. त्या दिवशीच आवडलं होतं. आणि मी आहे ना का म्हणजे आवडता बोलते, कारण की टाईम पण जातो आणि मग काम पण होतं, तुमच्याबरोबर गप्पा पण होतात, सर्व गोष्टी होतात. त्यामुळे मी काम आवडता बोलत असते, कपड्याच्या घड्याळात वगैरे. तर काल पण भरपूर टाकले होते. तर मला बोलायचं की कोणालाच हवंच नसते नाही का की हे करायचं म्हणून. आणि आपण जे हे बघितलेलं असतात ना, स्वप्न बघितलेले असतात ना, त्या स्वप्नांचाच आपल्या डोळ्यासमोर चकनाचूर झालं ना, तर ते एक एक्सेप्ट करायला किंवा त्या सगळ्या होत्यात गोष्टी आणि आपण तरी पण त्या गोष्टी एक्सेप्ट करतोय, ते खूप अवघड जातं. आणि ज्या सिच्युएशनमधून जी मुलगी गेलेली असेल किंवा जात आहे ते ना, तिच्यासाठी ती खूप क्रिटिकल कंडिशन असते आणि ती स्वतःचा निर्णय पण घेऊ शकत नसते, कारण की फॅमिली असते, नातेवाईक असतात आणि शेजारी पाजारी असतात. तर आपण हे ना, आयुष्य खूप छोटं आहे, खूप म्हणजे खूप छोटं, आपण सांगू पण शकत नाही. आणि आपण दुसऱ्यांसाठी जगत असतो आणि दुसरे काय म्हणतील काय नाही, आपण नको हा निर्णय घ्यायला. आणि तिथंच म्हणजे नाही का असं झिजत तिथंच आपण आपले आयुष्य आहे ते काढत असतो आणि कितीही काही केलं तरी पण निर्णय घेऊ शकत नसतो. आणि माझं पण तसंच काही झालं होतं. आणि हे सांगायचं म्हणलं ना, काय म्हणतात त्याला, की मी पण खूप वेगळी स्वप्न बघितली होती आणि ते स्वप्न अशा काही गोष्टींमध्ये कन्वर्ट होते म्हणून वाटलं पण नव्हतं. मला डिसिजन घ्यायला उशीर लागला, पण मी योग्य तो डिसिजन घेतलेला आहे. आणि मला पण वाटते, कारण की मी प्राऊड करते की मी डिसिजन घेतलेला तो योग्य घेतलेला आहे. कारण की माझं आयुष्य आहे आणि मला ठरवायचं आहे की मी काय करू शकते काय नाही. आणि नाही का आपण म्हणजे मीच नाही, अशी प्रत्येकाने बघितलेलं असतं की माझं पण लाईफ पार्टनर असं पाहिजे, तसं पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. आणि ते स्वप्नांमधला राजकुमार कधी भेटतच नाही कोणाला. आणि ज्यांना खरंच भेटत असेल ना, त्यांचं खरंच नशीब खूप चांगलं आहे. कारण की आपल्याला वाटतं नाही का की बाबा आता म्हणजे मला काय जास्त हे वाटते किंवा मी घेतलेला हा डिसिजन आहे, हा मला तर खूप योग्यच आहे. आणि नाही का आता भरपूर साऱ्या मला मेसेज येतात, कॉल येतात आणि भरपूर साऱ्या मुलींची हीच अवस्था आहे की त्या डिसिजन घेऊ शकत नाही आहे ते आणि हे करतात ते गिवअप करतात की मी नाही डिसिजन घेऊ शकत म्हणून. आणि मला तर म्हणजे नाही का सांगायला पण थोडं हे होतं आहे. प्रत्येकालाच नाही भेटत त्याच्या स्वप्नातला राजकुमार, बरोबर आहे. आणि कमी वयात भरपूर सारे काही अनुभव आलेले आहेत आणि ते अनुभवच आता हे करायचे आहेत. अनुभव माणसाला म्हणतात ना विकत भेटतात, तसं खरंच आहे. विकत अनुभव घ्यावे लागतात, त्याच्यात आपला वेळ पण भरपूर जातो.
आणि सगळ्याच गोष्टी होतात. कारण त्या वेळेला खूप महत्त्व आहे, वेळ कोणासाठीच थांबत नाही. आणि आता म्हणजे नाही का, माणूस आहे म्हणलं इमोशनल तर होणारच. ते भरपूर साऱ्या काय गोष्टी करायच्या आहेत अजून. अजून काही चालत नाही, तर सुरुवात आहे. अजून खूप काय पुढं जायचं आहे. मम्मीने भरपूर उरलेले कपडे मला फाटून दिले, म्हणजे तर कोणालाच नाही येते. मी जाताना इथून घेऊन जाते. माझी कशी सवय पहिल्यापासून, म्हणजे मला एक ड्रेस घालायला आवडतच नाही. आठवड्यात दोन तीन ड्रेस वेगवेगळे असतातच. जे वापरायचे कपडे ना ते वरच ठेवून देते. काही वापरायचे कपडे ते काढतेच मी, सारखे अख्खे काढून टाकत असते. माझ्या स्वप्नातला राजकुमार खूप खूप वेगळा होता. आता डॉक्टरचे कोण असतो खूप, कारण का हौसच भेटली. आणि मी म्हणत होते ना नातेवाईकांचं, मी ह्याच व्हिडिओमध्ये पण सांगते, तर आहे ना खरंच जवळचे असतात तर तेच आपल्याला हे करतात, काय गोष्टींपासून अलिप्त ठेवतात, लांब ठेवतात. म्हणून सगळ्या मुलींनी आता अजून पण आहेत, वेळ आहे, ज्यांनी पण अजून लग्न केलेलं नाही आहे किंवा करणार आहेत, काय आहेत. कारण की आपण काय करतो, गावाकडल्या मुली जास्त अडकतात. कारण की पूर्ण आपण डिपेंड आईवडिलांवर असतो, आपण स्वतःचे निर्णय घेऊ शकत नसतो. आणि आपण ते सांगतो तसं ठीक आहे, आई बाबा कोणाचेच वाईट करत नसतात की बाबा हे म्हणून माझं नाही का, कोणत्याच आई बापांना वाटत नाही की माझ्या मुलीचं वाटोळ व्हावं किंवा काय व्हावं, ते चांगलं बघूनच देत असतात. पण आपण पण त्याचे ना हे केलं पाहिजे, टाईप दिला पाहिजे, प्रत्येक नात्याला टाईप दिला पाहिजे. आणि मग काही डिसिजन आहे तो घ्या. कारण काही लाईफ आहे, लाईफ एकदा निर्णय चुकला ना अख्खं आयुष्य बरबाद होऊन जातं, अख्खं म्हणजे अख्खं. कारण काही एकदा निर्णय चुकला ना पुढचे निर्णय सगळं चुकतच जातात. कारण का फर्स्ट म्हणतात ना, ते फर्स्ट इम्प्रेशन ते लास्ट इम्प्रेशन तसं असतं. म्हणून पहिली चूक आहे ना, पहिला डिसिजन चुकलं ना सगळं आयुष्य चुकतं. माझं शिक्षणाबाबत पण तेच झालं. माझं 12वी झाले आणि माझं शिक्षण जागेवर थांबलं, कारण मी पुढं ॲडमिशन नव्हते घेऊ शकत, परिस्थिती नव्हती तशी ॲडमिशन घेण्यासारखी. तिथून अशा काही गोष्टी होत गेल्या तर सगळे माझे 4-5 वर्ष तर वाया गेले. कारण की एक वर्ष महत्त्वाचं आहे, आणि त्यात माझे 4-5 वर्ष पण वाया गेले. आणि मी सगळं म्हणजे आता मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असते, पण आता मी वेगळ्या ठिकाण म्हणजे आता मी आहे, माझं चाललेलं आहे. मी काय लढते, माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी लढते. कारण की मला काहीतरी करूनच दाखवायचं, मला स्वतःसाठी करायचं. मला असं कोणाला दाखवण्यासाठी कोणतीच गोष्ट नाही करायची, स्वतःसाठी करायची आहे. पण मुलींनी हे ध्यानात ठेवा की ना, आपल्या लाईफबद्दलचा निर्णय आपण स्वतः तरी घेतला पाहिजे, एवढं तरी इंडिपेंडेंट बना. कारण की मी तो कोणतेच निर्णय घेऊ शकले नाही, शिक्षणाबाबत पण नाही आणि माझ्या जे लाईफबद्दल पण नाही घेऊ शकले. आता घेतली, माझा वेळ गेला. 4-5 वर्षाचा वेळ थोडा नाही आहे, खूप आहे खूप. आता एक मिनिटसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मला सांगावंसं वाटते. आणि ते दिवस तरी आठवले ना तरी आता एवढं वाईट वाटतंय ना. मला आता व्हिडिओ पण होतं काढायचं, मी इमोशनल पण नसते झाले. पण एक रील पाहिल्याने म्हणून मी सांगते की काही रील असे येतात तर पूर्ण आपल्याशी कनेक्टेड असतात आणि माझा त्याच्यात वेळ जात होता. मी अजूनही इमोशनल होत होते, म्हणून मी ते रील्स स्क्रोल करायचं सोडून दिलेलं आहे आणि माझा वेळ मी माझ्या जे ऑनलाईन वर्क करते तिथं लावत आहे. म्हणून मग मला जास्त हेच नाही होते. पण आता माझं काम झालं होतं, आता माझं जेवण झालं, काम पण माझं झालं होतं. कारण काय 5-6 नंतर काम थोडंसं रिलॅक्स होतं, जे कॉन्टॅक्ट येतील किंवा कोणाचे कॉल येतील तेवढे मी रिसीव करत असते. आणि मग मी काम माझं नाही का थोडंसं रिलॅक्स होतं. नंतर मग चार्जिंगला मोबाईल लावायचा आणि बुक वगैरे वाचत बसायचं. मग 9:30ची मीटिंग असते आमची, ते मी हे करत असते. मग नंतर 9:30च्या मीटिंगला परत हजर व्हायचं, असं माझं रुटीन असतं. पण एका व्हिडिओमुळे एवढी इमोशनल झालेली मी, म्हणून आहे ना खरंच
मी म्हणत नाही प्रत्येकाचंच तसं असतं, पण खूप 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 जणींचं आहे, पण ते येत नाही आहे. ते मी आता सोशल मीडियावर म्हणून मी काय हे करते, सांगते. आणि जो मला तू कमेंट्स करतो ना त्याचं तुला उत्तर चांगलं भेटणार आहे, ते पण चांगल्या प्रकारे, कारण की आता माझी मनस्थिती नाही आहे तुला उत्तर देण्याची, पण तुला चांगल्या प्रकारे उत्तर भेटणार आहे. तर आपल्या स्वतःच्या आयुष्याचा निर्णय आपण स्वतः घेतला पाहिजे, एवढंच मी सांगेन. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.